आजचा जो भाग आहे, भाग क्रमांक 119 आहे श्रीराम. आता या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की भागवतामध्ये सर्वच भागवत कथा जी आपण ऐकतो ती ऐकताना तुम्ही किती समरस होऊन ऐकता याला फार महत्त्व आहे. कुठलीही कथा ही जी आहे तुमच्या समरसतेवरती त्याचा तुम्हाला खरा आनंद येणार आहे. जेव्हा तुम्ही समरस होता तुम्हाला जास्त आनंद येईल. आतासुद्धा त्यांनी हा जो काही भाग सांगितला आहे पुढचा, तो सुद्धा तुम्ही समरस होत असता नेहमी म्हणूनच तुम्हाला त्याचा आनंद येतो. अन्यथा एरवी आपण जेव्हा भागवत कथा ऐकतो बरेचसे अध्याय ते वाचू शकत नाहीत. कारण काय की श्रोते समरस होतीलची गॅरंटी नसते. कोण श्रोते असतील माहीत नसतं, मंडपात असतं, बाहेरून कितीतरी लोक असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा असे अध्याय ते घेत नाहीत, कारण श्रोत्यांचं कशाप्रकारे रिस्पॉन्स मिळेल हे सांगू शकत नाही. परंतु आपला हा मर्यादित असं आपण हे ठेवलेलं आहे आणि आपले सर्व श्रोते खरोखर खूप भक्त आहेत आणि म्हणूनच हे सांगू शकतो किंवा ही बुद्धी महाराजांनी दिली सांगण्याची. आता हा जो अध्याय आहे त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की शरद ऋतूचं आगमन झालेलं आहे, वर्षा ऋतू संपलेला आहे. वृंदावनामध्ये अशा प्रकारे हा ऋतू बदललेला आहे. असंही त्यांनी म्हणलंच आहे की ग्रीष्मामध्ये सुद्धा तिथे सर्व ऋतू हे सुखदायकच होते. कारण भगवंत जिथे असतो तिथे कुठलाही ऋतू कठीण येत नाही, आल्हाददायक असतात प्रत्येक ऋतू. आणि म्हणून ऋतू बदलतात एकामागे आणि करत करत जो आवडता ऋतू आहे तो ऋतू त्या ठिकाणी आला आणि शरद ऋतू आला असं त्यांनी म्हणलं. आणि या शरद ऋतूमध्ये श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या सर्व गोपांना घेऊन वनामध्ये निघालेत. अतिशय प्लेजंट असा हा ऋतू आहे, ज्याच्यामध्ये मुळात तिथे अतिशय सुंदर अशी वनश्री आहे आणि या सुंदर अशा वनश्रीमध्ये अनेक प्रकारची फुलं झाडं आहेत, अनेक प्रकारची फळं झाडं आहेत आणि या झाडांवरती सर्व पक्षी बसलेले आहेत जे पूजन करत आहेत. पक्ष्यांचे थवेच्या थवे बसलेत, एक पक्षी नाही थवे बसलेत आणि असे सगळे पक्षी बसलेत. आणि या ठिकाणी भगवंत स्वतः या सर्व गायींना, या सर्व वासरांना घेऊन बलरामासह निघालेले आहेत चरायला घेऊन जायला. जेव्हा ते निघाले तेव्हा कृष्णाच्या बरोबर अनेक गोपिकासुद्धा होत्या, त्याही त्यांच्या मागोमाग येत होत्या. आणि भगवंताच्या हातामध्ये बासरी होती, वेणू होता. वेणू जी बांबूपासून बनवलेली बासरी असते त्याला वेणू म्हणतात. आणि अशा प्रकारची वेणू त्याच्याकडे नेहमी असायची. ती त्याने वेणू बरोबर घेतलीच होती. बरोबर बलरामसुद्धा होते. भगवंताने अर्थात त्यांना आवडणारा असा त्यांचा पितांबर नेसलेला होता. छोटंसं बालकाचं रूप आहे बघा, पितांबर नेसलेले बालक आहेत भगवंत. आणि डोक्यावरती मोरपिसाचं त्यांनी एक असा मोरपिसं परिधान केली, टोपी एक प्रकारची बनवली मोरपिसं एकत्र करून आणि अशी टोपी त्यांनी घातली आणि ती घालून हातामध्ये बासरी घेऊन ते निघालेत. आणि त्यांच्याबरोबर बलराम दादा आहेत आणि बलराम दादा जे आहेत ते त्यांनी निळ्या रंगाचा शालू नेसलेला आहे आणि अशा प्रकारे हे दोघंही पितांबर निलांबर त्यांनी नेसलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे दोघंही जण जे आहेत ते एकत्र निघाले आहेत आणि त्यांच्याबरोबर हे सगळे बाल गोपाळ त्यांच्याबरोबर आहेत. भगवंतांनी फक्त हातामध्ये बासुरी घेतली आणि घेतल्या क्षणी गोपिका ज्या आहेत त्या तल्लीन झाल्या, वाजवायच्या आधीच तल्लीन व्हायला लागल्या. बासुरीची कमाल त्यांना माहीत होती ना, आणि त्यामुळे हातात घेतल्या बरोबर त्या गोपिका भगवंताच्या विषयी काही चर्चा करायला लागल्या की भगवंतांनी कशा लीला केल्या आहेत, काय केल्यात. आणि हे होत असतानाच भगवंतांनी बासरी वाजवायला सुरुवात केली. भगवंतांनी बासरी वाजवायला सुरुवात केली आणि लीला सांगता सांगता गोपिकांचा स्वर बदलला. त्यांच्या स्वरामध्ये भाव निर्माण झाला. गोपिका म्हणाल्या, सख्यांनो काय सांगू, हे जे डोळे आहेत ना, हे डोळे, या डोळ्यांना सार्थकता फक्त तेव्हाच वाटते की जेव्हा भगवंत आम्हाला डोळ्यासमोर दिसतात तेव्हा. तोपर्यंत हे डोळे जे आहेत ते फक्त त्यांनाच शोधत असतात. आम्हाला अनेक वस्तू दिसतात, काय दिसत नाही जगामध्ये आपल्याला, सगळ्या वस्तू दिसतात, परंतु आमच्या जी डोळ्यांमध्ये जी आग निर्माण झाली, जो दाह निर्माण झालेला असतो, तो दाह फक्त भगवंताचा चेहरा दिसल्यावर, कृष्णाचा चेहरा दिसल्यावर फक्त शांत होतो. तोपर्यंत हा डोळा जो आहे तो शोधत असतो की कुठे आहेत माझे भगवंत, कुठे आहेत कृष्ण, हे शोधत असतो. जेव्हा ते दिसतात तेव्हाच त्यांना थोडंसं छान वाटतं, शांतता वाटते. माझ्या डोळ्यांचं सार्थकता फक्त तेव्हाच होते जेव्हा भगवंत दिसतात तेव्हा, तोपर्यंत होत नाही.
आणि आज हेच भगवंत सुंदर त्याचं रूप आहेच आहे, परंतु आज हातामध्ये त्यांच्या ही बासरी पण आहे आणि बासरी त्यांनी वाजवायला सुरुवात केली आहे. त्या म्हणतात की भगवंतांनी बासरी वाजवायला सुरुवात केल्यावरती आधीच आम्हाला त्यांचं नुसतं मुखकमल जरी बघितलं तरी आम्ही मंत्रमुग्ध होतो. फक्त बघितल्यावर मंत्रमुग्ध होतो. आणि जेव्हा त्यांचे बासरीचे सूर उमटतात तेव्हा तर आमचं संपूर्ण जे आहे ते भान हरपतं, देह भान आमचं हरपतं. कारण त्या पावीमध्ये, त्या वेणूमध्ये जो नाद निर्माण होतो त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. कुठल्याही स्वर्गीय संगीताशी पण त्याची तुलना होऊ शकत नाही, असा प्रकारचा त्याचा नाद असतो. आपल्याला माहीत आहे की अध्यात्म मार्गामध्ये जेव्हा आपण वाटचाल करतो तेव्हा अनेक स्टेजेस येतात. ज्याच्यामध्ये एक स्टेज, जसं काही स्टेजेसमध्ये असं म्हणले की प्रकाश दिसतो आपल्या डोळ्यासमोर, सुगंध येतो कधी कधी, आणि कधी कधी नाद ऐकू येतो. त्याला अनाहत नाद असं म्हणलं आहे की, आणि हा नादसुद्धा अतिशय स्पष्टपणे ऐकू येतो. लक्षात ठेवा की अनाहत नाद तुमच्या कानामध्ये तुम्हाला ऐकू येईल. म्हणजे तुमच्या कानामध्ये जर येऊन एखादं वाद्य वाजवलं तर कसं वाटेल, तसा नाद ऐकू येतो. तो नाद कशाचाही असू शकतो, एखाद्या शंखाचा असू शकतो. शंखध्वनी म्हणजे तुमच्या कानामध्ये, फक्त जसा तुम्ही ब्लूटूथ वापरता, एखादं गाणं चालू आहे, जर ब्लूटूथ तुम्ही कानाला लावला तर लगेच ऐकू येतं आणि काढलं तर काहीच ऐकू येत नाही. हे जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्हाला जेव्हा अनाहत नाद ऐकू येईल तेव्हा ते जे काही ज्याचा नाद येईल ते वाद्य तुम्हाला असं वाटेल की माझ्या कानामध्ये कोणतरी वाजवतं. अनाहत नाद कसा आहे तो हे लक्षात ठेवा. की समजा शंखध्वनी जर आला अनाहत नादाद्वारे, तर तो शंख तुम्हाला असं वाटेल की ज्या कानात येईल तुम्हाला असं वाटेल की माझ्या कानामध्ये कोणीतरी शंख ठेवला आणि तो वाजतोय. जर शंखध्वनी आला तर ध्वनी कुठला येईल हे सांगू शकत नाही. कधी कधी पैंजणाचा आवाज येतो, काही वेळा कुठला येईल हे सांगू शकत नाही. परंतु या सर्व अनाहत नादामध्ये असं मानलं जातं की जर तुम्हाला वेणुनाद किंवा जर बासरीचा आवाज आला तर तो सर्वोच्च नाद समजला जातो, कारण ती कृष्णाची बासरी आहे. सर्वोच्च नाद जो आहे अनाहत नादामध्ये कृष्णाच्या बासरीचा आवाज. म्हणून जर तुम्हाला कधी अशा प्रकारचा नाद जर ऐकू आला आणि तो जर कृष्णाचा बासरीचा आवाज असेल तर तुम्ही धन्य झालात. ही एक खूण आहे आध्यात्मिक. अर्थात याचा विचार तुम्ही करू नका की मला कसला आवाज येतोय. साधना करत राहा, काय अनुभव यायचे ते येऊ देत, तो त्यांचा भाग आहे, आपला भाग नाही. आपण फक्त भगवद्गीतेत म्हणल्याप्रमाणे मा फलेषु कदाचन कर्मण्येवाधिक, मी फक्त कर्म करत राहणार. मला महाराजांनी जे सांगितले त्या मार्गाने मी भक्ती करत राहणार. काय मला अनुभव द्यायचे ते द्या, नाही दिली तरी तुमची इच्छा, दिली तरी तुमची इच्छा, असं म्हणून तुम्ही करत राहिलं पाहिजे न थांबता. की मला हा अनुभव का नाही आला, त्याला कसा लाईट दिसला, त्याला कसा सुगंध आला, मग मला का नाही आला, ह्याचा काही विचार आपण करायचा नाही. आपण फक्त साधना करायची. हे फक्त सांगितलं म्हणजे काय की टप्पे सांगितले आहेत, वर्णन केलेत की असे अनुभव तुम्हाला वेगवेगळे येऊ शकतात. त्या अनुभवाच्या मागे आपल्याला जायचं नाही आहे, परंतु हे टप्पे आहेत एवढंच लक्षात ठेवा. आणि त्या सर्वामध्ये महत्त्वाचं जे आज जसं मी म्हटलं की वेणुगीत जे आहे की जेव्हा त्यांनी बासरी वाजवा, हा बासरीचा आवाज हा सर्वोच्च आवाज. आणि ते किती नशीबवान असतील की प्रत्यक्ष त्या सर्वांनी ही बासरी ऐकली. ज्यांनी ज्यांनी बासरी ऐकली ते वेडे झाले बासरीचा आवाज ऐकून. म्हणून ते आपण गाण्यामध्ये म्हणतो की नको वाजवू श्रीहरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली. खरोखर ही गोष्ट होते की जेव्हा भगवंताचं अशा प्रकारचं हे वेणू गीत किंवा जेव्हा नाद ऐकू येतो तेव्हा सर्वांचं देहभान हरपलेलं आहे. आणि भक्ती जर तुमची असली तर बघा, भक्तीमध्ये एक गोष्ट आहे की गोपिकांनी असं म्हणलं आहे, भागवतामध्ये असं म्हणलं आहे स्पष्टपणे की भगवंताचं रूप जर तुमच्या डोळ्यासमोर आलं तर तुम्ही बघत राहाल. असंही कृष्णाचं रूप गोंडसच आहे, बघितलं की छानच वाटतं, तो काय भागच नाही आहे. परंतु जर तुमची भक्ती, अर्थात भक्ती असेल तरच वाटतं, थोड्या वेळाने कंटाळा येऊ शकतो. भक्ती असेल तर तुम्ही बघत राहाल अनिमिष नजरेने. इतकंच कशाला, भगवंताचं दिसायला सुंदर ते सोडून द्या. परंतु तुम्हाला तुमच्या गुरूंचं सुद्धा जरी मुख दिसलं तरी पण तुम्हाला अशी स्थिती यायला हरकत नाही की मला तुमच्याकडे फक्त बघत राहा वाटतं, बाकी काहीच करायची इच्छा नाही.
अशी सुद्धा स्थिती येऊ शकते, किंबहुना अशी यायला हरकत नाही. जरूर नाही की भगवंताकडेच प्रेम येईल. मला माझे गुरु जरी दिसले समोर, की त्यांचा फोटो जरी समोर असला, तर तो जरी आला तरी मला इतर काही बघायची इच्छा नाही, अशी पण भक्ती व्हायला हरकत नाही. किंबहुना अशी व्हावी जशी गोपिकांची व्हायची, की त्यांना भगवंताशिवाय दुसरं काही आठवायचं नाही. भगवंत नसतील तर ते वेड्या व्हायचे, जेव्हा भगवंत दिसायचे ते बघत राहायचे एकटक. अशी स्थिती, हे सगळं जे वर्णन आहे असं भक्तिमार्गामध्ये कोणालाही होऊ शकतं, किंबहुना असं व्हायला हरकत नाही. किंबहुना या स्टेजकडे आपल्याला जायचं हे लक्षात ठेवा. आणि गोपिकांची स्थिती अर्थात तशी होती. गोपिका म्हणत होत्या की आमच्या डोळ्यांना फक्त तू दिसल्यावरतीच बरं वाटतं, तोपर्यंत आमचे डोळे सतत शोधतात की माझा कन्हैया कुठे आहे. ही आमची स्थिती आहे. आणि आज तू बासरी वाजवतोयस, अरे काय त्या बासरीचं काय भाग्य आहे की आज त्या तुझ्या हातामध्ये आहेत आणि ओठावर आहेत. तुझ्या ओठांचं एक प्रकारे त्या चुंबनच घेत आहेत ना. किती नशिबान आहेत की तुझ्या ओठावर जाऊन बसलेत. काय त्यांनी पुण्य केलं आणि आम्ही काय पाप केलं. आता बघा गंमत कशी आहे की त्या कसं म्हणतायत की त्या बासुरीने काय पुण्य केलं आहे की ज्या तुझ्या ओठाशी लागल्यात. आपण त्या आपले ज्याच्यावरती प्रेम असतं त्याच्यावरतीच आपण त्याचं आलिंगन घेतो किंवा प्रेमाने पप्पी घेतो आपण त्याची, बरोबर की नाही. प्रेम असतं म्हणून घेतो. मग त्यांनी असं कुठलं पुण्य केलं की असतं तुझ्या ओठाशी येऊन बसल्या आम्ही इथे असताना. आता असं बघितलं तर हा भाव कुठला आहे. हा जो भाव आहे गोपिकांचा, हा आपल्या विश्वामध्ये जेलसीचा भाव आहे. म्हणजे काय की द्वेष निर्माण झाला. असं कसं त्याला मिळालं, तिला मिळालं, मला काय नाही मिळालं. चुकीची भावना आहे की नाही. पण जिथे प्रेम असतं तिथे ही भावना पण चालते. कारण ही भावना का निर्माण झाली आहे, तर प्रेमामुळे. की त्या बासरीचं किती नशीब आहे आणि आमचं नशीब किती खराब आहे की आम्ही तुझ्या जवळ येऊ शकलो नाही. ती पहिली जवळ आली, त्याचा हेवा वाटला. गोपिकांच्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रेम होतं, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृती वरून जरी खराब असल्या तरी त्या बरोबर आहेत. इतकं प्रेम मला पाहिजे की मग राग आला तरी हरकत नाही. भागवतात म्हणलंच आहे की भगवंताचं तुम्ही स्मरण कशाही प्रकारे करा. रागाने ज्यांनी केलं त्यांनासुद्धा मोक्षच मिळाला आहे. ज्यांनी द्वेष केला भगवंताचा त्यालाही मोक्षच मिळाला. पुतनेने विष प्राशन केलं, पाजलं तरी पण तिला शेवटी मोक्षप्राप्तीच झाली. कारण भगवंताविषयी राग जरी असला, द्वेष असला तरी पराकोटीचा भगवंताविषयी होता. तसं मला प्रेम करायचं तर पराकोटीचं केलं पाहिजे. खूप प्रेम मला वाटलं पाहिजे भगवंताशी. मग राग आला तरी हरकत नाही की इतकी कशी ही बासरी जवळ गेली. आणि म्हणून त्या म्हणतात आम्हाला या बासरीचा फार खूप राग येतो की हिने असं काय पुण्य केले की ती इतक्या जवळ गेली. आणि गंमत बघा त्या काय म्हणतात. त्या म्हणतात की म्हणे आम्हाला ह्याच्याविषयी तर खूप हे राग आहेच की ही इतकी जवळ गेली आहे, परंतु हे वृक्ष बघा बाकीचे, त्यांना किती आनंद झाला कारण त्यांच्यापासून निर्माण झाले. अर्थात कुठल्या तरी वृक्षाचाच भाग होता ना. बासरी बनवताना कुठल्या तरी वृक्षाचा तुकडा निघाला असेल आणि त्यापासून बासरी बनवली. ते म्हणतात की ह्या वृक्षाला पण त्याचा गर्व झाला. आम्हाला दिसतोय की अरे आमची वंशज आहे, आमची वंशज आहे. जसं आम्ही म्हणतो माझा नातू आहे, माझा मुलगा आहे, तो आमका आहे, माझा नातलग आहे, इतकं त्याला छान मार्क्स मिळालेत. हे जसं आपण म्हणतो तसं त्या गोपिका म्हणतात की बघा हे वृक्ष, यांनासुद्धा किती आनंद झाला का आता त्यांची ती वंशज आहे म्हणून. म्हणजे त्यांना वृक्षांची भावना पण वाचता यायला लागली. गमतीचा भाग आहे की नाही की आपण या झाड बीड याच्याकडे काय बघत पण नाही. आपण म्हणतो छे ते सगळं निर्जीव आहे. एकीकडे सायन्समध्ये आपण शिकतो की त्याच्यामध्ये जीव आहे, एकीकडे आपण त्याला निर्जीव पण मानतो. पण खऱ्या अर्थाने सायन्स न शिकतासुद्धा गोपिकांना त्यात जीवही दिसला की नाही. बघा खरी भक्ती की नाही. भक्तीने काय होतं बघा. जे भागवतामध्ये म्हणलं आहे की भक्ती असेल तर ज्ञानप्राप्ती होते, अन्वय आणि व्यतिरिक्त पद्धतीने शिका असं म्हणलं आहे. आता गोपिका या पूर्णपणे अशिक्षित होत्या, पण तरी हे ज्ञान त्यांना झालं की नाही की झाडांमध्ये त्यांना जीव दिसत होता. की झाड त्यांना दिसत होतं की झाडामध्ये सुद्धा किती त्यांना गर्व झाला आहे, माझ्या वंशज आहेत ही बासरी, आणि त्याचा त्यांना किती अभिमान झाला हे त्यांना भासलं. म्हणजे पहिल्यांदा त्यांना ही जाणीव झाली की ते जीवित आहेत. आम्हाला होते का, आम्ही बिंदास झाडं तोडतो, अजिबात बघत नाही. कारण आम्हाला जीव आहे, सायन्समध्ये आम्ही शिकलो आहे. प्रत्येक झाडामध्ये जीव असतो, तो सजीव असतो, त्याला सूर्याचा प्रकाश लागतो, पाणी लागतं, वाव वाव वाव. पण तरी आम्ही झाड दिसलं की तोडून टाकतो. अजिबात दया माया नाही.
अहो तुम्हाला इतकी हे वाटली पाहिजे की मला फूल जरी व्हायचं असेल तरी झाडाला जर फूल तोडताना पण तुम्हाला वाटलं पाहिजे अरे बाबा तुझ्या अंगाचा एक भाग आहे, फूल व्हायला पाहिजे परमेश्वराला, ठीक आहे, पण मी तुझं अंग कसं तोडू, अशी भावना तुम्हाला आली पाहिजे की जर हे सजीव आहे तर माझ्या स्वार्थासाठी मी तुझं अंग का तोडू, का तुला तोडून भगवंताकडे भागू, तुला किती त्रास होईल आणि होणारच आहे ना. जर तो सजीव आहे हे आपल्याला माहीत आहे, उद्या माझा एखादा तुकडा तोडून जर भगवंताला दिलं तर कसं वाटेल मला विचार करा माझ्या शरीराचा, बरोबर वाटणार नाही ना. तसं झाड पण तोडताना तुम्हाला अशी भावना आली पाहिजे ना, भावनेलाच ती किंमत आहे. म्हणून कोणाचं एखादं हे सगळं तोडून मोडून आपण जाताना फिरायला निघाल्यावर ते 17 झाडांची फुलं तोडतात लोक. मला तर ही गोष्ट पर्सनली पसंत नाही. आता कोण काय करावा हा प्रत्येकाचा भाग आहे, परंतु असे अनेक लोक बघतो मॉर्निंग वॉकला गेल्यावर की निघाली फिरायला की चला 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 ह्या झाडाला किती छान, कोणाचं तरी असं झाड बाहेर आलेलं असतं कंपाऊंडच्या बाहेर एखादं, अरे फूल छान आहे तोडून घेतलं, त्याची परवानगी घेणं तर भाग सोडून द्या. परंतु अशा प्रकारे करत आपण जातो, परंतु अशा प्रकारे करणं कितपत योग्य आहे ह्याचाही विचार करा ना. परंतु मुळात तोडणं हा एक वेदनादायक भाग आहे ना, त्यातून जर तुम्हाला तोडायचं तर म्हणलं पाहिजे मनामध्ये मला माफ कर मी तुझा एक अवयव तोडतो आहे, असं म्हणतो का आपण, नाही म्हणत. फूल दिसलं खटाक जोरात तोडतो, अख्खं 2-3 त्याचे भाग तुटले तरी चालते, मला फूल मिळायचे मतलब. किती क्रूरपणे आम्ही वागतो. हा ही आमची भक्ती आहे का, म्हणजे याला भक्ती म्हणणं कितपत योग्य आहे हा प्रश्न खरोखर विचार करण्यासारखा आहे. जिथे आम्हाला सजीव गोष्टीमध्ये जर आम्हाला जीव दिसत नाही तर तुम्हाला परमेश्वरामध्ये जीव कसा दिसणार मूर्तीमध्ये, सांगा मला, उत्तर द्या. जो परमेश्वर आम्ही प्रतिमेच्या स्वरूपात बघतोय, जो परमेश्वर आम्ही एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात बघतोय, तिथे देव जर तुम्हाला बघायचा असेल तर सजीव गोष्टीमधला देव मला दिसला पाहिजे, त्यातलं सजीवपणा मला जाणवलं पाहिजे. जाणवतो का याचा प्रश्न आपण प्रत्येकाने एकमेकाला विचारा की मला हे जाणवतं कितपत. ते जेव्हा जाणवायला लागेल तेव्हा त्याच्यात पण तुम्हाला परमेश्वर दिसेल. प्रतिमेमध्ये न दिसणाऱ्या परमेश्वराला ओळखण्यासाठी पहिल्या दिसणाऱ्या जीवाला ओळखायला शिका. जोपर्यंत मला दिसणाऱ्या जीवामध्ये जीव दिसत नाही, न दिसणाऱ्या परमेश्वराला मी प्रतिमेमध्ये कसं जीवित बघू, कठीण आहे की नाही. ही गोष्ट समजावून घ्या. आणि या गोपिकांचं उदाहरण या बाबतीत घेण्यासारखं आहे की त्या गोपिका म्हणतात की या बासरीला किती पुण्य आहे आणि ह्या झाडांना किती आनंद झाला आहे का, तर ती त्यांची वंशज आहे. ही भावना लक्षात ठेवा. मला हे फक्त भावनेविषयी म्हणायचे का, अशी भावना माझ्या मनात आली पाहिजे की नाही इथे पण सजीवता आहे, मी त्याला हात लावणार नाही, त्याला लाथ मारणार नाही, त्याला तोडणार नाही, अशी भावना आली पाहिजे. आणि तोडायचं असेल तर क्षमा मागेन की मला तुझा एक अवयव तोडायचा आहे, एक भाग तोडायचा आहे, परमेश्वराला वाहण्यासाठी मला परवानगी दे, क्षमा याचना करा आणि मग तोडा. संध्याकाळी म्हणून झाडांची पानं तोडत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, तुळशी पण तोडत नाहीत, संध्याकाळी तोडत नाहीत. पण मी तर म्हणतो सकाळी पण तोडताना आहेच ना, सजीवता आहे ना झाडामध्ये. संध्याकाळी तोडू नये हे ठीक आहे, पण सकाळी काय त्याला जीव नाही आहे का, आहे ना. तुम्हाला तोडायचे असेल त्याची क्षमा मागा की आमच्या स्वार्थासाठी तुला आम्ही तोडतोय, अर्थात वाहणार परमेश्वराला, तरी पण तुला तर त्रास होणारच आहे ना. पहिल्यांदा क्षमा मागा त्याची, तर तुमची मी असं म्हणेन की सेन्सिटिव्हिटी खरी आहे. अध्यात्म मार्गामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, सेन्सिटिव्हिटीच आहे ना. सर्वात जास्त महत्त्व काय आहे, भक्तीलाच आहे ना, भावाला महत्त्व आहे ना. भाव माझ्यामध्ये आहे का नाही आपण विचार करावा. हा भाव शिकायचा असेल तर गोपिकांचं उदाहरण घ्या. म्हणून गोपिकांची भक्ती श्रेष्ठ समजली गेली. आणि हे सर्व जे आहेत ते गोपिका एकमेकांशी बोलत आहेत की आम्हाला ह्या अशा प्रकारे ह्या गोष्टी बघून असं वाटतं की हे सगळे नशीबवान आहेत आणि आमचंच नशीब खोटं आहे की भगवंताच्या जवळ आहोत पण नाहीच सुद्धा आम्ही. इतर लोक मागवून आले आणि त्याच्या जवळ गेले. अशा प्रकारचा ह्यांचा संवाद चालू आहे. आणि भगवंत एकीकडे मुरली वाजवत आहेत, भगवंत एकीकडे मुरली वाजवत आहेत. आणि जेव्हा जेव्हा भगवंतांनी अशा प्रकारे मुरली वाजवलेली आहे तेव्हा तेव्हा जे लोक तिथे होते, पशु पक्षी मानव सर्व जे आहेत ते स्तब्ध झाले होते. स्तब्ध. पशु पक्षी जे होते ते झाडांवरती अशा ठिकाणी जाऊन बसले की जिथून त्यांना भगवंत दिसू शकेल.
आणि डोळ्याची पापणीसुद्धा न मिटता ते अनिमिष नजरेने भगवंताकडे बघत होते. डोळ्याची पापणीसुद्धा बंद करत नव्हते. नको, बंद केली तरी आम्हाला त्याचं दर्शन घडणार नाही, आम्हाला अखंड दर्शन पाहिजे, इतकी भक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्याचं कारण अर्थात एक होतं, ते म्हणजे भगवंत वाजवत असलेली ही मधुर आवाजातली त्याची बासरी होती. आणि अशा प्रकारे ही बासरी ऐकायला सर्व चराचर तिथे आलं होतं. सर्व पशु पक्षी सगळे एकत्र आले होते. विचार करा, पशु पक्षी हे एकमेकाचे वैरी असतात, एकमेकाला खातात सगळे, कोण कोणाला खायला सांगू शकत नाही. परंतु हे सगळे आपली भावना मूलची विसरून एकत्र आले होते आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन भगवंताची ही मुरली ऐकता आहेत. आणि अखंड डोळे बंद न करता आपल्या नेत्रकमलांनी त्याचं रूप जे आहे ते पिण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे हे सगळे लोक स्टँड स्टील झालेत आपल्या भाषेमध्ये, की जिथे आहेत तिथे स्तब्ध उभे राहिलेले आहेत. आणि अशी स्थिती चालू आहे. त्यांनी तर असंही सांगितलं की जेव्हा ही बासरी वाजत होती त्यावेळेस काही वासरं जे होते ते स्तनपान करत होते आपल्या गायीकडे, परंतु ते सुद्धा जे आहेत ते आहे तसेच उभे राहिले. त्यांनी पण स्तनपान थांबवलं. अशा प्रकारची स्थिती आली होती. बघा म्हणजे काय त्यांची बासरीचा आवाज असेल. आणि अशा प्रकारे भगवंत बासरी वाजवत आहेत आणि सर्व चराचर त्या बासरीचा आनंद घेत आहेत. चराचरातील सजीव प्राण्यांवर तर काय आनंद झाला हे आपण बघितलं, परंतु त्यांनी असं म्हणलं आहे की जेव्हा अशी ही बासरी वाजवली गेली आणि मनामध्ये जेव्हा प्रेमभाव झाला तेव्हा जे जलाशय तिथे मोठी मोठी होती, मोठी मोठी तलाव तिथे होते, त्या तलावामध्ये सुद्धा जे ते प्रेमभावना निर्माण झाली आणि त्यामुळे तरंग निर्माण झाले. त्याला आपण भोवरे म्हणतो, लहान किंवा मोठे. जसा तलाव असेल तसा भोवरे लहान आणि मोठा असतो. परंतु हे तरंग म्हणजे काय, तर हा बासुरीचा आवाज ऐकल्यावर त्यांच्या मनात जी काही खळबळ झाली त्याच्यामुळे हे तरंग निर्माण झाले आणि त्याचं रूप नंतर भोवऱ्यामध्ये झालं. अशा प्रकारे प्रत्यक्ष जलाशयावर पण त्याचा जो आहे तो परिणाम घडला. तिथे असलेल्या प्रत्येक वस्तूवरती सजीव किंवा निर्जीव याच्यावरती भगवंताच्या या मुरलीचा असर झाला किंवा त्याचा प्रभाव पडला आणि सर्व लोक ही मुरली स्थितप्रज्ञ होऊन ऐकत होते. किती वेळ गेला कोणालाही समजलं नाही. भगवंत जोपर्यंत मुरली वाजवत आहेत चराचरामधल्या सर्व क्रिया थांबलेल्या होत्या. यथावकाश भगवंतालाच असं वाटलं की आता आपण थोडासा स्वल्पविराम घ्यावा, नाही तर चराचर जे आहे ते काहीच न करता स्तब्ध होऊन राहील तर सगळी कर्तव्य थांबतील. म्हणून भगवंतांनी मग अर्थात आपले हे मुरलीवादन थांबवलं. मुरलीवादन थांबवल्यावर सुद्धा भानावर यायला त्यांना वेळ लागला. हळूहळू 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 त्यांचं भान जे आहे ते परत आलं आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण कुठे आहोत. इतके वेळ आपण कुठे आहोत हेही त्यांना लक्षात नव्हतं, कारण देहभान त्यांचं आहे ते पूर्णपणे गेलं होतं. खरंच याच्या काकड आरतीमध्ये जे आपल्या म्हणलं आहे ते सगळं अगदी करेक्ट आहे, नाही का. चराचर मोहिले तुझे मूर्ती पाहाया म्हणलं की करेक्ट आहे की संपूर्ण चराचर जे आहे ते भगवंताच्या मुरली. आजही आपण जेव्हा कृष्णाचा फोटो बघताना कसं छान वाटतं बघा, की तो पावी हातात घेतली आहे, एक पाय असा ठेवलेला आहे क्रॉस करून, मुरली लावलेली आहे. ऐकू येत नाही आपल्याला तरी पण बघितल्यावर सुद्धा आपल्याला छान वाटतं आणि असं वाटतं ती छबी बघत राहावी. जे विचार करा की आपली तेवढी भावना नसून सुद्धा आपल्याला छान वाटतं, ते विचार करा की तेव्हा काय परिस्थिती असेल की जेव्हा भगवंत तिथे असतील तेव्हा काय, की आपण फोटोसुद्धा म्हणतो हा फोटो बघायचा असेल तर हात ठेवावा. महाराजांच्या समाधीवर तोच फोटो आहे, नाही का, तीच प्रतिमा आहे. ती फक्त प्रतिमा नुसती फोटोच बघितलं तरी आपल्याला मस्त वाटतं. म्हणजे भगवंतामध्ये प्रत्यक्ष काय असेल ते विचार करा. ही भक्ती आहे. म्हणून त्या भक्ती मार्गामध्ये भगवंताची कृष्णाची भक्ती सर्वोच्च का मानली जाते, त्याचं कारणच आहे की हा देव भक्तीसाठीच बनवलेला आहे. हा अवतार त्याचा जरी दृष्टांचं निर्धारण करणं हा जरी त्याचा हेतू असला तरी पण मुख्य भाग त्याचा हा आहे की भक्ती कशी करावी. हे जर शिकायचं असेल तर कृष्णाची भक्ती कशी ती बघा, कृष्ण भक्ती करा, गोपिकांचं उदाहरण घ्या. हे जर घेतलं तर आपली भक्ती आहे ती बरोबर पुढे जाईल, नक्की पुढे जाईल यात शंका नाही. म्हणून तर कृष्ण भक्तीचं सगळं वर्णन या पूर्ण भागवतामध्ये आहे आणि 10व्यामध्ये तर संपूर्ण श्रीकृष्ण या
ईश्वरावर याच्यावरती संपूर्ण फोकस केलेला आहे. कारण संपूर्ण अध्याय जो आहे तो कृष्ण लीला आहे त्याच्यामध्ये. अतिशय सुंदर असा अध्याय आहे. आणि अशा प्रकारे कृष्णाने स्वतःच मग ती बासरी वाजवायची थोडीशी थांबवली आणि सर्व चराचर परत एकदा आपल्या भानावर आलं. आणि मग त्याला लक्षात आलं की अरे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. आणि मग सगळे ते त्यांच्या बाकी गोष्टी करायला लागले. अशा प्रकारे भगवंताबरोबर त्यांचा दररोज वेळ जायचा. भगवंतानं ते नेहमी सांगायचे आम्हाला एकदा तरी तुझी मुरली ऐकव. कारण तो जो आनंद होता तो आनंद कशात त्यांना मिळायचा नाही. तो आनंद वर्णन करण्याच्या अर्थात पलीकडे होता नक्कीच. आणि लक्षात ठेवा भगवंताची मुरली ऐकण्याचं काय आपलं भाग्य नाही आहे ठीक आहे. परंतु ज्या दिवशी तुम्हाला भगवंताचा किंवा गुरूंचा सुद्धा जर तुम्हाला मुख बघितल्यावर जर आनंद येत असेल तर समजा की तुम्ही अतिशय बरोबर चाललात पुढे. कळलं की नाही की आपली वाटचाल असं नाही की आता इथे काय मजा येत नाही थोडं अजून काहीतरी करूया डोळे बंद करूया काहीतरी असं नाही. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की इथून माझी नजरच हटता कामा नये. इतकं सुंदर रूप आहे. गुरूंचं रूप सुद्धा काही सुंदर नाही का. सुंदर म्हणजे काय सौंदर्य नाही आहे. आध्यात्मिक सौंदर्य काय असतं गुरूंचं. त्यांचं तेज किती असतं चेहऱ्यावरती. त्यांची प्रभा किती असते की आपण नुसतं बघितलं तरी असं वाटतं की तिथे बघत राहावं. बस काय बघायचं अजून. सगळं इथेच आहे. सगळे तिन्ही देव सगळे इथेच आहेत त्यांच्या चरणामध्ये. काय मला अजून बघायची गरज आहे. तुमचं चरण नसले तरी आम्हाला बस. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या असं तुकाराम महाराज म्हणतातच ना. पण ते त्यांना भासलं तसं आम्हाला भासायला पाहिजे की आता तुमचे चरण दिसले तुमचं मुख दिसलं तर आम्हाला काय बघायची गरज आहे. सगळं इथेच आहे. सगळा स्वर्ग इथे आहे. सगळं काही इथे आहे. सर्व तीर्थक्षेत्र तुमच्या पायी आहेत. सर्व देव इथे आहेत. मला कुठे जायची गरज आहे. पण तशी भक्ती आम्हाला वाटली पाहिजे. तेवढी तीव्रता वाटली पाहिजे जसं तंतुकाला वाटली होती की तंतुकाला तसं वाटलं म्हणून तर तंतुकाला ते घेऊन गेले. बाकी सगळं गाव गेलं होतं बरोबर ना. दत्तभावनीमध्ये सांगितलं ना पहुचाडोशी शैले देख. काय वाक्य सांगते एकी मात्रे तंतुक एक पहुचाडोशी शैले देख. निमिष मात्रे तंतुक एका निमिषामुळे त्यांनी तंतुकाला. पण तंतुकाची भक्ती किती होती की सगळं गाव निघालं होतं यात्रेला. सगळं गाव. हा एकटा म्हणाला मी येणार नाही. तेव्हा गुरूंनी पण त्याची परीक्षा घेतली. गुरु म्हणले रे असं काय करतो जा तीर्थयात्रेला सगळं गाव चाललंय तू एकटाच नाही गेलास तर कसं होईल. लोक हसतील आणि लोक हसत असणारच. तो म्हणलं मला काय गरजच नाही ना. तुम्ही इथे आहात माझे गुरु आहात म्हटल्यावरती सगळी तीर्थ इथेच आहेत. सगळी तीर्थ तुम्ही माझी सगळी तीर्थच आहात. तीर्थ विठ्ठल तीर्थक्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल पूजा विठ्ठल. हे जसं वारकरी म्हणतात की आमची सगळी तीर्थ हे विठ्ठलाच्या पायी आहेत. सगळी क्षेत्र इथेच आहेत. तसं माझे गुरु जे आहेत मग ते कोणी असो तिथे सगळे क्षेत्र आहेतच. सगळी तीर्थ आहेत हे मला वाटलं पाहिजे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. वाटण्याला खूप महत्त्व आहे. हे त्या तंतुकला वाटलं होतं आणि म्हणून सगळं गाव तीर्थयात्रेला गेलं. पण तो म्हणला महाराज मी जाणार नाही. माझ्यासाठी तुम्ही इथे आहात. मला कुठे जायची गरज नाही. त्यांनी पण त्याने थोडंसं बघितलं. नाही नाही असं करू नको जा बरोबर नाही. अरे लोक हसतील तुला. नाही नाही मी नाही जाणार म्हणलं. आणि मग त्या तंतुकला गुरु स्वतःच घेऊन गेले त्या तीर्थक्षेत्र. निमिष मांत्रे तंतुक एक पहुचादो श्री शैलदेख. श्री शैलम जो आहे भाग शिवशंकराचं जे स्थान आहे तिथे ते त्याला घेऊन गेले आणि लगेच घेऊन आले परत. पण हे त्याची श्रद्धा होती म्हणून ना. ते म्हणले की तीर्थक्षेत्री जाऊ नको असं म्हणत नाही. जात जा असं अधूनमधून. ते असं म्हणले त्याला की अधूनमधून जायला हरकत नाही. पण तुझी जी श्रद्धा आहे ती महत्त्वाची आहे की तीर्थक्षेत्राची यात्रा जरूर करावी. त्याच्यामध्ये वाईट काही नाही आहे. परंतु फक्त पुण्य मिळवण्यासाठी सतत तीर्थयात्रा करू नये. वर्षाचे 10 महिने जर मला समजा 10 वेळा आली तर मी म्हणणार नाही जाणार का आता मला पुण्य मिळत नाही. जेव्हापर्यंत तुम्हाला असं वाटतं की मला पुण्य तिकडे गेल्यावरच मिळणार आहे तोपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवा मला माझी श्रद्धा कमी आहे गुरुवरची. सतत तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की मला तीर्थयात्रेला जावं वाटतं. असं नाही होता का. तीर्थयात्रेला जरूर जा. मी म्हटलं जायला हरकत नाही जायलाच पाहिजे. पण फक्त तीर्थयात्रेला गेल्यानेच मला पुण्य वाटतं म्हणून मी जात असेल असं वाटत असेल तर फार प्रॉब्लेम आहे. क्षेत्राचं महत्त्व आहे तिथे जाऊन करण्याचं महत्त्व आहे हे सगळं करेक्ट आहे. पण हेही मी म्हणलं पाहिजे की एकदा दोनदा फार फार तर ठीक आहे. पण एरवी मी कुठेही जाणार नाही. मला माझे गुरु इथे आहेत जे माझ्याबरोबर आहेत. मला कुठेही जायची गरज नाही. मी इथे बसणार आणि इथे नाम घेणार. मला सगळं पुण्य इथेच मिळणार. ही भावना फार महत्त्वाची आहे.
ती भावना आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि ती भावना डेव्हलप होण्यासाठी हे सगळं करायचं. हे सगळं करून आल्यावरती हे वाटलं पाहिजे की इथे आहेतच माझे गुरु. ही भावना डेव्हलप होणं, म्हणून तर ह्या भक्ती मार्गात हेच शिकायचं मला. गोपिकांकडून काय शिकायचं, ती ही भक्ती शिकायची की अशी भक्ती माझी की मला बाकी काय करायची गरज नाही. त्यांना एकच त्यांचा देव होता, बस श्रीकृष्ण. जसं इस्कॉनवाल्यांचा पण एकच देव आहे, काही करत नाहीत ते. हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम, खतम. त्यांचं पण ही भावना महत्त्वाची आहे. ती भावनाच तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढे. ती भावना डेव्हलप होणं फार महत्त्वाची आहे. म्हणून भक्ती कशी करायची हे आपण भागवतामधून शिकावं, गोपिकांकडून शिकावं की भक्ती कशी त्यांनी केली तशी आपण केली पाहिजे. गोपिकांची आणखीन एक गंमत त्यांनी सांगितली की अशा प्रकारे ह्या सगळ्या गोपिका भगवंताच्या मागे होत्या, सर्व गोपाळ होते. दररोज अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांना बघायला मिळायच्या भगवंताबरोबर. एक दिवस गंमत झाली. या सर्व गोपिकांना असं वाटलं की आपण एखादं व्रत करावं. आता मार्गशीर्ष महिना आला. मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र महिना आहे. मग त्याच्यात अनेक व्रत करता येतात. मग त्यांनाही असं वाटलं की आपण व्रत करावं. कुठलं करावं, तर कात्यायनी देवीचं जे व्रत होतं तिचं व्रत त्यांनी करायचं ठरवलं. अर्थात हे व्रत करण्यामागे कामना एक असते की तुम्ही तुम्हाला आवडीचा असा पती त्यावेळेस निवडू शकता. अर्थात पती ज्यांना नाही त्यांच्यासाठी तर आवडीचा पती तुम्ही मागू शकता. आणि त्याच्यासाठी हे कात्यायनी व्रत करतात. गोपिका अर्थात ज्या होत्या, बहुसंख्य ज्या होत्या त्या अशाच होत्या. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण हे व्रत करूया. आणि व्रत कसं करायचं त्यांनी सगळी माहिती घेतली की कशी काय करायची. सगळं साहित्य घेतलं आणि जवळ यमुना नदी आहेच, काय प्रश्न आला. आपण यमुना नदीमध्ये जाऊया, तिथे त्याच्या तीरावर बसूया आणि हे सगळं आपण तयार करूया. देवीची मूर्ती पण त्यांनी वाळूपासून तयार केली. बघा, रेडीमेड आणली नाही. त्यांनी स्वतः ती वाळूचा तिथला वापर केला आणि देवीची मूर्ती तयार केली. सुंदर अशी मूर्ती त्यांनी तयार केली. त्या मूर्तीला मग त्याने अर्थात मूर्ती तयार झाल्यावरती जे काही सोपस्कार करतो किंवा जे आपण षोडशोपचार पूजा म्हणतो तशी सगळी त्यांनी केली. की सर्व प्रकारचे त्यांनी फुलं आणली, सर्व प्रकारची फळं आणली, सर्व प्रकारचे गंध आणली, वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये आणली. जसं आपणही आणतो की अष्टगंध आणतो, आपण चंदन आणतो, आपण अजून बरीचशी सुगंध द्रव्ये जी जी मिळते ती कस्तुरी आणतो. आपण सगळी द्रव्ये आणतो आणि ती वाहण्यासाठी आणली. तशी सगळी सुगंधी द्रव्ये आणली, सर्व प्रकारची फुलं आणली, धूप आणला, दीप आणला, पानं आणली, काय आणलं नाही बिचारा. आणि अर्थात नैवेद्य. नैवेद्य तर आणलाच आणला, सर्व प्रकारचा नैवेद्य आणला. आणि ते जे व्रत करायची जी काही पद्धत होती ती पद्धत अर्थात त्यांनी त्या सर्व ऋषीमुनींकडून जाणून घेतली होती की कसं व्रत करायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते व्रत करायला सुरुवात केली. आणि व्रत सुरू करत असताना आणि व्रत होत असताना सुद्धा मनामध्ये त्याने एक इच्छा धरली होती की देवी आमची एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे, ते हे भगवान श्रीकृष्ण. भगवान ते त्यांना म्हणायचे नाहीत, ते म्हणायचे हा नंदनंदन जो आहे तो आमचा पती व्हावा ही आमची इच्छा आहे. आता इतक्या गोपिकांची इच्छा आहे, एकीची नाही आहे, सर्वांची इच्छा तीच आहे की हा आमचा पती व्हावा. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी की त्या एकत्र व्रत करायचे. गंमत आहे की नाही, की पती एकच पाहिजे व्यक्ती, सगळ्या एकत्र व्रत करायचे. आणि हीच प्रार्थना की देवी माते आमच्यावर कृपा कर, आम्हाला नंदनंदन जो आहे तो आमचा पती बनावा. ही आमची एकमेव इच्छा आहे, इतर इच्छा कुठलीही नाही. लौकिकामध्ये बाकी कुठलीही इच्छा गोपिकांच्या मनात नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच इच्छा होती की ते माझे पती बनावेत आणि त्यांचा मला कधीही वियोग होऊ नये, त्या माझ्याबरोबर ते सतत असावेत. ही त्यांची पराकोटीची भावना होती. त्यांची पराकोटीची भावना होती. म्हणूनच कृष्णाच्या विषयीसुद्धा त्यांनी खूप काही ठिकाणी शिव्याशाप पण दिलेत. म्हणजे हे कोण करू शकतं, त्यांची भक्ती आहे तेच करू शकतात. बरोबर की नाही. की जसं आपण म्हणतो की आपण आपल्या मुलाला म्हणू शकतो, मुलीला म्हणू शकतो काय रे कार्ट्या, काही बोलतो आपण कधी कधी आणि राग आल्यावरती. पण ते फक्त प्रेम असतं म्हणूनच होऊ शकतं ना, अन्यथा आपण असं म्हणणं कठीण आहे. पण ते प्रेम असतं आणि ते मुलालाही माहीत असतं की आपल्या आईचं आपल्यावर प्रेम आहे. कधी कधी एखादा फटका मारते पण प्रेमाने मारते, पण हे प्रेम महत्त्वाचं आहे नाही का. तसं गोपिका ज्या आहेत त्यांनी जे काही अध्यायामध्ये पुढे उल्लेख आहे की त्यांनी कृष्णाला सुद्धा खूप दूषणं दिलीत. कृष्णाला पण खूप दूषणं दिलीत. हां, तो काय, तो कशाला आम्हाला आठवेल, आता काय गरज आहे त्याला. तसं आपण लौकिकामध्ये एकमेकाला दूषणं देतो.
पण ती आपली दूषणं असतात, ती खरोखर आपल्या मनात जेलसी असते म्हणून आपण देतो की तो व्यक्ती असाच आहे, तो माणूसच बेकार आहे, ती व्यक्तीच बरोबर नाही आहे, तिला फार स्वतःला शाळा समजतो. हे सगळं जे आपण म्हणतो ते आपल्याला आपल्याला हे सगळे म्हणण्याचा भाग जो आहे त्याचा आपला द्वेष असतो. पण ह्या ज्या गोपिका आहेत त्यांनी भगवंताचा द्वेष पण केला आहे, नाही असं नाही, पण त्यामागे त्यांची प्रेमाची खरी भावना होती. प्रेमभावना ही त्यांची सर्वोच्च होती आणि प्रेमभावना असल्यामुळे हे सगळं अर्थात चालू शकतं. पण प्रेम निखळ पाहिजे आणि ते गोपिकांकडे नक्कीच होतं. त्यांचं प्रेम जे होते ते निखळ प्रेम होतं आणि अशा प्रकारे हे व्रत त्या करत होत्या. व्रत करताना त्या सगळ्या एकत्र करायच्या. दररोज सकाळी त्या जेव्हा निघायच्या यमुनेकडे सगळ्या एकमेकाला हाका मारायच्या, चला आपण जाऊया. जसं आपण देवळात जाताना म्हणतो येणार का देवळात जाऊया उपासनेला चला वगैरे वगैरे, तसं त्या सगळ्या एकमेकाला हाक मारत 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 सगळ्या एकत्र निघायच्या. सर्व साहित्य घ्यायच्या दररोज आणि त्या यमुनेच्या किनाऱ्यावर गेल्यावरती देवीची षोडशोपचारी पूजा दररोज करायच्या. देवीची पूजा करायच्या आणि नंतर काय करायच्या, ते कृष्णाच्या लीलांचं गायन करायच्या. बघा गंमत कशी आहे की देवीची पूजा करताना देवीची पूजा करत असतील, त्याचे काय मंत्र म्हणत असतील, सगळं ठीक आहे, पण नंतर काय करणार तर कृष्णाचे लीला गाणार. म्हणजे समेवर येणं हा जो काही भाग ज्याला म्हणतात संगीतामध्ये, की अनेक जरी आपण ताला दिले तरी शेवटी ध्रुवपद परत म्हणतोच ना, किती आऊ केलं तरी. तसा शेवटी त्यांची भक्ती कुठे आहे तर कृष्ण आहे. इथे देवीची भक्ती करतायत, देवीची प्रतिमा बनवली आहे, देवीला अनेक गोष्टी अर्पण करतायत, देवीची प्रार्थना करतायत, षोडशोपचारी पूजा करतायत. आणि ती झाली की परत काय करतायत तर कृष्णाची स्तुती करतायत. म्हणजे समेवर आल्या की त्यांची शेवटी एकच भक्ती होती, ती म्हणजे कृष्ण भक्ती. मग त्या कृष्ण भक्तीला पुढे जाण्यासाठी इतर लोकांची मदत घ्यायची. अन्यथा माझा एकच देव आहे आणि तो म्हणजे कृष्ण. जसं मीराबाईचा पण एकच देव होता नाही का, दुसरा ना कोई. त्यांचं पण तेच म्हणतो, मेरे तो बस गिरीधार गोपाल दुसरा ना कोई. मला दुसरं कोणी माहीतच नाही आहे, एकच देव आहे आणि तोच माझा सर्वस्व. ही भावना त्यांची ठाम होती मीराबाईची सुद्धा. पण तशी भक्ती पाहिजे आपली. हे कृष्ण भक्तीचं द्योतक आहे की कृष्ण भक्ती जो मनुष्य करतो त्यांनी भक्ती कशी करावी हे शिकण्यासाठीच ही भक्ती आहे. आणि म्हणून भागवताचं महत्त्व याच्यासाठी अबाधित आहे की भक्ती तुमची वाढवायची असेल तर भागवत ऐका, असं त्यांनी म्हणलं. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या गोपिका ज्या आहेत त्या या देवीची पूजा करतायत, मनपूर्वक पूजा करतायत आणि देवीला म्हणतात, माते आम्हाला हाच आशीर्वाद दे की हा असा पती आम्हाला मिळो कायमस्वरूपी, अशी त्यांची प्रार्थना चालू आहे. हे सगळं त्या दररोज करतायत आणि दररोज करता 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 एक दिवस परमेश्वराने ठरवलं की त्यांचीच परीक्षा बघायची, किंवा त्या काय करतात ते बरोबर करतायत का चूक करतायत हे आपण बघूया. आणि जर बरोबर करत असतील तर प्रश्न नाही, पण जर चूक करत असतील तर त्यांना आपण उपदेश करायला पाहिजे की त्या काय करतायत आणि काय करत नाहीत, असं भगवंतांनी ठरवलं. कारण काय असतं की कधी कधी असं असतं की काही काही गोष्टी आपण चूक करत असतो, अर्थात त्याच्यात आपल्याला माहिती नसते म्हणून करतो. ते क्षम्य जरी असलं तरी पण आपण माहिती घेऊन करायला पाहिजे. नेहमी प्रत्येक गोष्टीची जेवढी माहिती करून घेता येईल तेवढी करून घ्या. जिथे नाही मिळत तेव्हा गोष्ट वेगळी की मी बाबा, म्हणून तर म्हणतात ना, कुठलीही आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा शेवटी काय प्रार्थना असते की हे देवा, जी काही पूजा मी तुझी केली आहे, ही पूजा करताना माझ्या हातून अनेक चुका घडल्या असतील, ही पूजा करताना अनेक त्रुटी राहिल्या असतील, त्याचं कारण म्हणजे मला असलेलं अज्ञान. मला ज्ञानच नाही आहे, मला ज्ञान नाही आहे ना भक्ती, माझ्याकडे ज्ञान पण नाही आणि भक्ती पण नाही आहे. आणि असा हा मी जर तुझी पूजा केली तर काय होणार आहे, हेच होणार आहे, सगळ्या चुकीच्या गोष्टी होणार, भक्ती नसल्यामुळे नीट होणार नाही. मग असा हा मी तुझी पूजा करतोय की अशी मी ही तुझी पूजा करते आहे, तर मला तू क्षमा कर, कारण मला काही ज्ञान पण नाही आहे. आणि जी काही भक्ती केली ती तू गोड मानून घे हे सांगायला पाहिजे. हे सर्व पूजेमध्ये शेवटी असतं. सगळी कुठली पूजा कुठल्याही देवाची करा, शेवटचे ते काही वाक्य असतात संस्कृतमध्ये, ते म्हणतात फास्ट धनाधन गो, भाडी लोक फटाफट म्हणतात ते, पण तो एक भाग असतो. आणि आपण जेव्हा कधी कराल घरी तेव्हा ही प्रार्थना जरूर करा. ही प्रार्थना फार महत्त्वाची. मग तुम्ही तुमच्या हाताने स्वतः जेव्हा करता
तेव्हा जे काही आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणेच करतो. परंतु ही क्षमा याचना नेहमी करायला पाहिजे, ऑलवेज करायला पाहिजे. ही इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारे केल्याने एक म्हणजे त्रुटी घडली असेल तरी काही आपल्याला त्याचा दोष लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली विनम्रता. विनम्रतेला महत्त्व आहे ना, कारण पूजा करण्याचा पण तुम्हाला अहंकार होऊ शकतो. अरे मी काय पूजा केली आहे, हा 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 येऊन बघा काय केली आहे, मनामध्येच असतं. ऑफकोर्स दुसऱ्याला आपण म्हणू की नाही माहीत नाही, परंतु मनामध्ये असतं काय पूजा दररोज मी षोडशोपचार पूजा, 16 उपचार दररोज. काय साधी आहे का? किती लोक करतात आपल्या उपासनेत 16 उपचार? कोण नसतील करत, मी करतो. पण दररोज 16 उपचार. त्यांना गरम पाण्याने स्नान किती घालतात लोक, कोण नसतील घालत. मी गरम पाण्याने पण घालते. सुगंधी द्रव्य मी दररोज वापरते. आवडणारं आणलंय मी अत्तर, दररोज ते पण वापरते. सगळं मी करते. अशी कोण करत असेल? वाटलं की संपला विषय. हा गर्व. आणि तो पण होता कामा नये, कारण हा सुद्धा सात्विक अहंकार आहे. आणि त्यांनी तर असं म्हणलं की सात्विक अहंकार सगळ्यात खराब. अहंकार खराब आहेच आहे, पण त्यातून सात्विक असेल तर जास्त खराब आहे. म्हणजे अहंकार हा गाठ आहे आणि सात्विक अहंकार मी निर्गाठ आहे की निघत नाही, घट्ट बसली आहे. पाणी लागली तर गाठ घट्ट होते ना, ती सुटत नाही, निर्गाठ बनते त्याला म्हणतात. ते अहंकार जर सात्विक झाला, एखादा सात्विक कर्म केलं, पूजा केली, जप केला, 10,000 जप झाला माझा, 10,000 झाला, सात्विक अहंकार झाला. मग तो जास्त घातक आहे. तर तो सुद्धा व्हायला नसेल पाहिजे. तर दररोज पूजा झाल्यावर क्षमा याचना करा आणि हे म्हणा की जे काय झालं ते तुझ्या कृपेने झालं, माझं काय आहे, माझी कुठे क्षमता आहे, आणि फार कमी झालं ॲक्च्युली, अजून व्हायला पाहिजे. असं वाटलं पाहिजे की माझी अजून पूजा कमी होते आहे, माझा जप फार कमी होतो आहे, असं वाटलं पाहिजे. अजून व्हायला पाहिजे. आपली कृपा आहे पण मीच काय करू, तुमची कृपा घेण्याची माझीच क्षमता नाही आहे, तुमची खूप कृपा आहे, मीच कमी आहे, अशी प्रार्थना करा. म्हणजे तुमचे पाय पण जमिनीवर राहतील. कारण पाय जमिनीवर राहूनच आम्हाला पुढे जायला पाहिजे. पाय जर जमिनीवरून वर आले, खाली आपटतो ना मनुष्य. मनुष्य एक पाऊल टाकतो आणि एक पाऊल उचलतो. दोन्ही पावलं कधी उचलली तर काय होतं, मनुष्य खाली पडतो. बरोबर. तसा हा भाग आहे की माझे पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. ज्या दिवशी माझे पाय असे दोन्ही जमिनीनं वर येतील, मी खाली आपटणार आहे. आणि या मार्गात पण असंच आहे. म्हणून पाय जमिनीवर राहण्यासाठी त्यांचे पाय धरावे ते पाय आधी आधी. कोणाचे? सद्गुरूंचे. सद्गुरू वाचून सापडेले सोय, धरावे ते पाय. आणि फक्त सद्गुरूंचेच कशाला, सद्गुरू काय रोज दिसत नाहीत तुम्हाला, परंतु आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीचे पाय जरूर धरावे. असं आपल्या वारकरी पंथात आणि आपल्या मार्गात पण आहे. का नमस्कार करतो आपण एकमेकाला? कारण ही सवय लागली पाहिजे मला वाकण्याची. शरीराने वाकल्यावरती मग मन वागतं. पहिलं शरीर वाकलं पाहिजे. मनाने नमस्कार करणं म्हणजे विनय झाला खरा, पण तो खरा विनय माझ्या मनात येण्यासाठी पहिलं शरीराला, माझ्या जो बाह्य भाग आहे माझा, बरोबर आहे, तो बाह्य भाग तरी थोडा वाकला तर मग नंतर अंतर्माज होईल. नाही, खरोखर नमस्कार करायला हरकत नव्हती नाही का? म्हणून वाकून नमस्कार करायला महत्त्व. म्हणून नमस्काराला फार महत्त्व. वंदन भक्तीचं महत्त्व मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली मागे, प्रवचन जेव्हा माझं होतं एका ठिकाणी, तेव्हा वंदन भक्तीचं महत्त्व सांगितलेलं की फक्त वंदन केल्याने काय होतं, काय होतं वंदनामध्ये, किती शक्ती. 9 भक्तीपैकी एक भक्ती वंदन भक्ती आहे, लक्षात ठेवा. साधी गोष्ट नाही. नमस्कार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातून आपण काय गेन करतो हे आपल्याला समजत नाही, पण खूप काय गेन करतो. म्हणून तर काकड आरतीमध्ये काय म्हणलं आहे, वंदन भावे करता जळतील पापांच्या राशी, आहे ना तुळशीच्या आरतीमध्ये, की वंदन भावे करिता. तर तुम्ही भावपूर्ण जर वंदन केलं तर तुमच्या पापांच्या राशी, फक्त पाप नव्हे, पापांच्या राशी जळू शकतात. पण वंदन कसं केलं पाहिजे? भावे. भाव महत्त्वाचा आहे, पण तो सुद्धा हळूहळू येईल, आधी नाही येणार. पण तुम्ही वंदन तर करायला लागा पहिलं. रामदास स्वामी सांगितले की वंदन भक्ती करून बघा. छोट्याशा वंदनाने काय मिळत नाही. याच्यामध्ये कथा आहे तुमच्या गुरुचरित्रामध्ये. वंदन केल्याने त्याला काय मिळत होतं? परीट जो होता फक्त वंदन करायचा,
काही करत नव्हता, तो परीट होता. तो गुरु तर बिचारे कुठे, श्रीपाद वल्लभ स्वामी त्यांच्याजवळ पण कोणी जाऊ शकत नव्हतं. हा तर परीट होता, तो तर लांबूनच बघायचा. दररोज संगमावर स्नान करायचे, लांबून फक्त नमस्कार करायचा, मला दर्शन मिळालं माझं नशीब. पण त्या फक्त वंदन भक्तीमुळेच काय घडलं, त्याच्यावर ते प्रसन्न झाले. काही केलं नाही, कुठल्याही प्रकारची षोडशोपचारे पूजा केली नाही, कुठले मोठे हार आणले नाहीत, की 36 भोग आणले नाहीत, काही नाही केलं, फक्त वंदन केलं. त्या फक्त वंदनाने श्रीपाद वल्लभ प्रसन्न झाले आणि म्हणले, बोल तुला काय पाहिजे, ही गोष्ट आहेच ना. मग विचार करा वंदन भक्तीचं महत्त्व किती आहे. म्हणून वंदन करायला शिका आणि ती सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती, आपल्या घरातले आई वडील, आपले बंधू भगिनी आणि आपल्या मार्गामध्ये अर्थात हा आहेच की आपण वंदन करतोच आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीला. त्याला फार महत्त्व आहे, कारण ती छोटीशी गोष्ट जी आहे ती आपल्याला खूप पुढे घेऊन जाते. लहान कृती असते पण त्याच्यामध्ये शक्ती खूप असते. जसं नाम लहान आहे पण नामात शक्ती सर्वात जास्त आहे, तसं प्रत्येक लहान कृतीमध्ये खूप महत्त्व असतं. म्हणून भक्तीमध्ये शक्ती आहे, पण त्याच्यासाठी माझी भक्ती पाहिजे आणि ती भक्ती करत असताना नम्रपणाची जोड पाहिजे, असं त्याने म्हटलं. आणि या ठिकाणी भगवंताला सुद्धा असं वाटलं की माझ्या या ज्या गोपिका आहेत त्या व्रत करतायत, यमुनेच्या तीरावर जाऊन सुंदर मूर्ती तयार केली, इतकी सगळी षोडशोपचारी पूजा करतायत आणि पूजा झाल्यावर परत माझी स्तुती पण करतायत ना. आता स्तुती केली म्हणल्यावरती भगवंतावर जबाबदारी आलीच ना. भगवंताचं नाम घेतलं तरी भगवंताकडे जबाबदारी आलीच. आज विचार करा, आपलं जे काय नाव असेल, कोणीचं हाक मारली 2-3 वेळा, तर तुम्ही म्हणाल त्याला कशाला हाक मारतो, एकदा बघूया वेळ मिळाल्यावर. बरोबर आहे की माझ्या नावाने हा 2-3 वेळा हाक मारतो दिवसात. समजा फोन केला 2-3 वेळा, मिस कॉल जरी दिला XYZ माणसाने, तरी आपण म्हणू याला 2-3 वेळा मिस कॉल दिला, भले फोन नाही केला पण मिस कॉल तर दिला ना. का केला मिस कॉल, जरा आपल्याला थोडी उत्तरदायित्व आलं ना आपल्यावर. तसं भगवंताचं नाम जेव्हा तुम्ही घेता त्याच्याकडे उत्तरदायित्व येतं आपोआप आणि तो स्वीकारतो. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून जेव्हा भगवंताने बघितलं की का या देवीची पूजा करतायत आणि शेवटी परत माझ्या लीला गाताच आहेत, मग आता आपण यांना थोडंसं जायला पाहिजे आणि काय करता आहेत काय करत नाहीत हे बघायला पाहिजे आणि गरज लागली तर मार्गदर्शन पण द्यायला पाहिजे. हाही त्यांनी विचार केला आणि म्हणून भगवंत निघाले, म्हणाले चला गोपिका जे काय करतायत ते जाऊन आपण बघूया, कसं करतात हे आपण प्रत्यक्ष बघूया, काय करतात ते. आणि म्हणून ते बघण्यासाठी यमुनेच्या तीरावर गेले. आणि यमुनेच्या तीरावर गेल्यावर त्यांनी काय बघितलं आणि काय केलं हा एक मोठा भाग आहे, जो अर्थात आपण पुढल्या भागातच आपल्याला ऐकावं लागेल, कारण तो खूप मोठा एपिसोड आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रचंड असा त्यांनी बोध केलेला आहे भगवंतांनी. आणि खरोखर भक्तीचं प्रतीक की भक्ती गोपिकांची कशी होती हेही बघण्यासारखी आहे आणि भगवंतांनी त्यांची परीक्षा कशी बघितली हेही ऐकण्यासारखं. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या आमच्या सर्वांच्या सेवेचा आपण स्वीकार करावा आणि अशीच सेवा आमच्याकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.